हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 10चा आपला जो एक 5th चॅप्टर आहे, द 100 ड्रेसेस पार्ट फर्स्ट, याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया मराठीमधनं. आणि याचा पार्ट सेकंडही आहे, तो आपण नंतर करूया. आज आपण पहिल्यांदा द 100 ड्रेसेस फर्स्ट हा करूया. आणि त्याची जी ऑथर आहे ती आहे एल बिसॉर एस्तर. ह्या अमेरिकन लेखिका होत्या, अमेरिकन रायटर होत्या. त्यांचा जो बर्थ होता तो 1906ला अमेरिकेत झाला आणि त्यांची जी डेथ झाली ती 1988ला झाली. आणि त्यांचं मूळ नाव जे होतं ते एलेनॉर एस्तीस होतं, परंतु पेन नेम किंवा टोपण नाव म्हणतो आपण ते होतं एल बिसॉर इस्टर. तर आता हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर एका मुलीविषयी की जी पोलिश आहे. पोलिश म्हणजे कोण? की जी पोलंडची राहणारी होती, परंतु नंतर ती अमेरिकेत स्थायिक झालेली होती. तिचे आईवडील किंवा तिचे पूर्वज हे अमेरिकेत स्थायिक झालेले होते. इमायग्रंट्स होते ते, अमेरिकेमध्ये आलेले पोलंडवरनं. तर ते आहे पोलंडवरचे राहणारे पॉलिश. तर अशा मुलीच्या जीवनावरची आधारित ही कथा आहे. आणि तर हिच्यातला सेंट्रल आयडिया ॲक्च्युली ह्या चॅप्टरचं असं आहे की कोणालाही आपण बाहेरून दिसण्यावरून त्याला आपण जज करायचं नसतं. आपण त्यावेळेस बऱ्याच वेळा फसतो किंवा चुकतो. तर त्या अनुषंगानं आपण हे बघूया की यात काय आहे. तर ठीक आहे. तर हिच्यामध्ये अगोदर आपण माहिती काढूया की द पॉलिश अमेरिकन कम्युनिटी इन द युनायटेड स्टेट्स. तर आपण वाचूया आणि माहिती त्याची घेऊया. द फर्स्ट पॉलिश इमिग्रंट्स अराइव्ड इन अमेरिका इन 1608, बट द लार्जेस्ट वेव ऑफ पॉलिश इमिग्रेशन ऑकर्ड इन द अर्ली 20th सेंचुरी. आता हे जे युरोपमध्ये पोलंड देश आहे, ह्या पोलंड देशावरनं बरेच लोक अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आले. आणि ते जनरली सुरुवात झाली ती 1608 इसवी सन 1608पासून सुरुवात झाली, परंतु सर्वात जास्त लोक तिथे अमेरिकेत जे आले ते 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकात आले. व्हेन मोर दॅन 1 मिलियन पोल्स मायग्रेटेड टू द युनायटेड स्टेट्स. आणि त्यावेळेस जनरली 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोक तिथे, पोल्स म्हणजे पोलिश लोक, पोलंडचे राहणारे, हे युनायटेड स्टेट्समध्ये आले. द पोलिश स्टेट डिड नॉट एक्झिस्ट ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेस पोलिश स्टेट म्हणजे पोलंडचं पोलिश हे असं स्टेट किंवा आपण म्हणूया आयडेंटिटी त्यावेळेस नव्हती. अँड इमिग्रंट्स वेअर आयडेंटिफाईड अकॉर्डिंग टू देअर कंट्री ऑफ ओरिजिन. आणि ह्या लोकांना ते कोणत्या देशातनं ते तिथे गेलेले आहेत अमेरिकेत, त्या देशांवरनं त्यांना ओळखलं जायचं. दे वर आयडेंटिफाईड ॲज रशियन पोल्स, जर्मन पोल्स और ऑस्ट्रियन पोल्स. म्हणजे रशियातनं येणारे रशियन पोल्स, जर्मनीमधनं येणारे जर्मन पोल्स किंवा ऑस्ट्रेलियावरनं येणारे ऑस्ट्रियन पोल्स, असं ते जनरली होतं. तर ही माहिती अशाच एका ही जी माहिती दिली आहे ती एका ह्या चॅप्टरमध्ये की जी मुलगी आहे वॅन्डा, तीसुद्धा ही पॉलिश आहे आणि तिच्या जीवनावर आधारित ही स्टोरी आहे. तर आपण आता लागलीच लेसनला सुरुवात करूया. ओके. तर ही जी वॅन्डा होती, वॅन्डा पेंट्रोन्स्की, ही त्या 13 रूम नंबरमध्ये बसायची आणि कोपऱ्यामध्ये बसायची की जिथे सगळे बदमाश आणि गोंधळ घालणारी मुलं असायची, बॉईज असायची आणि नेहमी ती गोंधळ घालायची. पण ती जेव्हा वॅन्डा ज्यावेळेस त्या क्लासरूममध्ये यायची त्यावेळेस तिला कोणीही नोटीस करत नव्हतं. पण तिला कधी नोटीस करायचे, तर आपण थोडं पुढे जाऊया. Nobody knew exactly why Vanda sat in the seat unless it was because she came all the way from Boggins Heights. आणि बोगिन्स हाईट्स नावाची दूरचं एक भाग होता, तिथून ती स्कूलमध्ये यायची आणि त्यामुळे जनरली तिला लेट व्हायचं आणि तिला कॉर्नरमध्ये बसावं लागत असं. आणि त्याचप्रमाणे तिचे जे
फीट असायचे, म्हणजे पाय असायचे, पायाला चिखलसुद्धा लागलेला असायचा. ड्राय मड म्हणजे कोरडा झालेला चिखल. बट नो वन रिअली थॉट मच अबाउट वांडा पेंट्रोन्स्की वन शी सॅट इन द कॉर्नर ऑफ द रूम. आणि जेव्हा ती त्या रूममध्ये बसायची त्यावेळेस तिच्याविषयी कोणीही बोलत नसे किंवा तिच्याविषयी विचारही करत नसे. द टाईम व्हेन दे थॉट अबाउट वांडा वॉज आउटसाईड ऑफ स्कूल अवर्स. पण वँडाबाबत ते कधी विचार करायचे की जेव्हा स्कूलचा वेळ नसायचा, आउटसाईड ऑफ द स्कूल अवर्स, जेव्हा ॲट नून, दुपारी, की जेव्हा मुलं हे स्कूलमध्ये दुपारी परत यायचे, जे घरी गेलेले असायचे दुपारच्या वेळी आणि परत ते येत असत तेव्हा, किंवा सकाळी सकाळी शाळेमध्ये जाताना सगळे मुलं यायचे, त्याच वेळी ह्या वँडाला हे सगळे मुलं नोटीस करायचे किंवा तिचा विचार त्यांच्या मनात यायचा. व्हेन ग्रुप्स ऑफ 2 or 3 or even more would be talking and laughing on their way to the schoolyard. आणि अशा वेळेस हा जो ग्रुप असायचा 2 or 3 किंवा जास्तीचा, त्यावेळेस ते शाळेत यायचे हसत बोलत. त्यावेळेस कुठेतरी वँडा असायची आणि त्यावेळेस तिचा विचार त्या मुलांच्या मनात यायचा की बाबा वँडा आलेली आहे. देन समटाईम्स दे वेटेड फॉर वांडा टू हॅव फन विथ हर. आणि त्यावेळेस ते मुलं काय करायची, त्यावेळेस रस्त्यात थांबायची आणि वँडाची वाट बघायची आणि तिची ती गंमत घ्यायची. द नेक्स्ट डे, ट्यूजडे, वँडा वॉज नॉट इन द स्कूल आयदर अँड नोबडी नोटिस्ड हर ॲब्सेन्स अगेन. आता हा सोमवार झालेला होता, मंडे. आता ट्यूजडे आला, पण त्या ट्यूजडेला मात्र ती वँडा ही स्कूलमध्ये आलेली नव्हती. आणि ते कोणी नोटीसही केलं नाही की बाबा ही का ॲब्सेंट आहे, कशामुळे आली नाही, याचाही विचार कोणी केला नाही. बट ऑन वेनसडे, पेगी अँड मॅडी, who sat down front with other children who got good marks and who didn't track in a whole lot of mud, did notice that Wanda wasn't there. आणि बुधवारी मात्र वेनसडेला काय झालं की पेगी आणि मॅडी ह्या ज्या 2 मुली होत्या, ह्या नेहमी चांगले मार्क मिळवायच्या, त्या दिवशी मात्र त्यांच्या मनात आलं की वँडा आज आलेली नाही. पेगी वॉज द मोस्ट पॉप्युलर गर्ल इन द स्कूल. आणि ही जी पेगी होती ही त्या स्कूलमधली सर्वात जास्त लोकप्रिय अशी मुलगी होती. शी वॉज प्रेटी, आणि दिसायलाही सुंदर होती. शी हॅड मेनी प्रेटी क्लोथ्स अँड हर हेअर वॉज कर्ली. तिच्याकडे खूप सुंदर सुंदर असे कपडे होते आणि त्याचप्रमाणे तिचे हे कसे होते, केस कसे होते, कर्ली होते, कुरळे होते. मॅडी वॉज हर क्लोज फ्रेंड, आणि मॅडी कशी होती, तिची बेस्ट फ्रेंड होती. द रिझन पेगी अँड मॅडी नोटिस्ड वँडाज ॲब्सेन्स वॉज बिकॉज वँडा हॅड मेड डेम लेट टू स्कूल. आता बुधवारचा दिवस होता आणि पेगी आणि मॅडीला का नोटीस केलं त्यांनी, का त्यांच्या लक्षात आलं की वँडा आज आलेली नाही आहे, कारण तिच्यामुळे त्यांना स्कूलमध्ये यायला वेळ लागायचा. They had waited for Wanda to have some fun with her and she just hadn't come. आणि त्यांनी त्या दिवशी वेनसडेला तिची खूप वाट बघितली की ते आता येईल तेव्हा येईल, परंतु ती त्या दिवशी मात्र आली नाही. ॲक्च्युली त्यांनी वाट का पाहत होती ते दोघीजणी त्याची, कारण त्या दोघांना तिची गंमत करायची होती. दे ऑफन वेटेड फॉर वँडा पेंट्रोन्स्की टू हॅव फन विथ हर. आणि जनरली नेहमीच त्या दोन्ही मुली तिचे वाट पाहायच्या. का वाट पाहायच्या, तर नेहमी त्या तिची गंमत घ्यायच्या. वँडा पेंट्रोन्स्की, मोस्ट ऑफ द चिल्ड्रन इन द रूम 13 डिड नॉट हॅव नेम्स लाईक दॅट. आता ह्या वँडा पेंट्रोन्स्कीचं जे नाव होतं थोडंसं वेगळं होतं, इतर मुलांसारखं नव्हतं. दे हॅड नेम्स इझी टू से लाईक टॉमस, स्मिथ और ॲलन. आता जे इतर नॉर्मल नावं होते जसं टॉमस, स्मिथ, ॲलन, ते तसं नाव होतं. तिचं थोडंसं नाव हे वँडा किंवा पेंट्रोन्स्की हे कसं, हे युरोपियन नाव आहे, ईस्टर्न युरोपियन, जे पूर्व युरोप आहे तिकडे हे नावं जनरली असतात. जसं रशियामध्ये, पोलंडमध्ये, जेकोस्लोवाकिया इकडे जी नावं असतात
त्यांची नावं ह्या प्रकारे असतात आणि म्हणून त्या मुलांना, ह्या अमेरिकन मुलांना ते नाव थोडंसं वेगळं वाटायचं. There was one boy named Bounce, Willie Bounce, and people thought that was funny. इव्हन त्याचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये एक विली बाउन्स नावाचा मुलगा होता. तर ते नावसुद्धा त्या मुलांना फनी वाटायचं, गमतीशीर वाटायचं, बट नॉट फनी इन द सेम वे दॅट पेंट्रोन्स्की वॉज. परंतु हे पेंट्रोन्स्की जे नाव होतं किंवा जे सरनेम होतं हे त्यांना अतिशय वेगळं वाटायचं. Vanda didn't have any friends. She came to school alone and went home alone. आता ही जी वॅन्डा नावाची मुलगी होती की तिला कोणीही फ्रेंड नव्हतं. ती स्कूलमध्ये एकटी यायची आणि एकटी घरी जायची. शी ऑलवेज ओर अ फेडेड ब्ल्यू ड्रेस दॅट डिडंट हँग राईट. आणि ती नेहमी जो ब्ल्यू रंगाचा एक तिचा ड्रेस होता तो नेहमी घालायची की जो ड्रेस थोडासा फेड झालेला होता, म्हणजे त्याचा रंग उडालेला होता. इट वॉज क्लीन बट इट लुक्ड ॲज दो इट हॅड नेव्हर बीन आयरन्ड प्रॉपरली. तिचा ड्रेस हा नेहमी धुतलेला असायचा, स्वच्छ असायचा, पण मात्र एक कळायचं की तिच्या कपड्यांना इस्त्री केलेली नसायची. शी डिडंट हॅव एनी फ्रेंड्स बट अ लॉट ऑफ गर्ल्स टॉक टू हर. तिला ॲक्च्युली फ्रेंड्स नव्हते, पण खूप साऱ्या मुली मात्र तिच्याशी बोलायच्या. She didn't have any friends, but lot of girls talked to her. Sometimes they surrounded her in the schoolyard as she stood watching the little girls play hopscotch on the worn hard ground. आणि ज्यावेळेस ती स्कूलयार्ड म्हणजे काय, प्लेग्राऊंडसारखं की तिथे बसलेली असायची आणि लहान मुली ह्या हॉपस्कॉच नावाचा खेळ खेळायच्या, त्यावेळेस ती त्यांच्याकडे बघत असायची आणि त्यावेळेस हे इतर मुली ह्या तिच्या अवतीभोवती येऊन बसायच्या किंवा तिच्याशी बोलायच्या. आता ह्या हॉपस्कॉच काय, तर हा मुलींचा खेळ असतो. जसं आपल्याकडे मुली त्या लंगडी खेळतात आणि असे आखलेले असतात टेबल्स आणि एका याच्यातून दुसऱ्या याच्यात ते पायाने एखादी दगड असतो किंवा काही ठेवलेलं असतं ते पुढे ढकलतात, बरोबर आहे. तर तसा हा खेळ आहे, त्याला आपण हॉपस्कॉच म्हणतो. वॅन्डा, पेगी वुड से इन अ मोस्ट कर्टियस मॅनर ॲज दो शी वेअर टॉकिंग टू द मिस मॅसन. आता अशा वेळेस ही पेगी यायची त्या वॅन्डाजवळ आणि इतक्या पोलाइटली आणि इतकं व्यवस्थित बोलायचं की जणू काही ती मिस मॅसनशी बोलते आहे. मिस मॅसन कोण होत्या, त्यांच्या त्या क्लास टीचर होत्या. वॅन्डा, शी वुड से, give one of her friends nudge, tell us how many dresses do you say you had hanging up in your closet. ती यायची आणि ती पेगी तिला विचारायची, एखाद्या तिच्या मैत्रिणीला धक्का द्यायची, नज म्हणजे धक्का द्यायची मुद्दामून आणि विचारायची ह्या वॅन्डाला की तू सांग बरं, तुला किती ड्रेसेस आहेत तुझ्या क्लोजेटमध्ये. क्लोजेट म्हणजे काय, कपाटामध्ये. तुझ्या कपाटामध्ये किती ड्रेसेस आहेत. ही जनरली अशी गंमत त्याची घ्यायची. 100 वॅन्डा वुड से. आणि त्यावेळेस वॅन्डा तिला काय म्हणायची, 100 माझ्याकडे 100 एवढी एक ड्रेसेस आहेत. 100 एक्सक्लेम ऑल द लिटिल गर्ल्स इनक्रेड्युअसली अँड लिटिल वन्स वूड स्टॉप प्लेईंग हॉपस्कॉच अँड लिसन. आणि मग ह्या मुली 100 म्हटल्या की अगदी म्हणजे अविश्वास की त्यांना माहिती होतं की हिच्याकडे जनरली 100 ड्रेसेस नाही आहेत. कारण ती नेहमी काय करायची, एकच ब्ल्यू रंगाचा ड्रेस घालून यायची आणि त्यांच्यामुळे बाकीच्या मुलींना कळलं होतं की ही गरीब असावी, कारण ती एकच ड्रेस घालते. मग तिच्याकडे 100 ड्रेसेस कुठून येतील, नाही येणार. आणि म्हणून ते अत्यंत आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे जोराने म्हणायचे आणि जे खेळणाऱ्या मुली असायच्या ना हॉपस्कॉच, त्यासुद्धा तिच्याकडे बघायच्या की काय चालू आहे, काय यांची गप्पा चालू आहे. ये 100 ऑल लाईन अप सेड वांडा, देन हर थिन लिप्स ड्रू टुगेदर इन सायलेन्स. ती म्हणायची, हो माझ्याकडे 100 ड्रेसेस आहेत. आणि हळूच तिचे होठ ती एकत्र आणायची आणि शांत होऊन जायची, शांत बसायची. व्हॉट आर दे लाईक, ऑल सिल्क आय बेट सेट पेगी. मग त्यावेळेस ते पेगी म्हणायची, हे सगळे सिल्कचे ड्रेसेस होते का, ये ऑल सिल्क ऑल कलर्स. मग तेव्हा वॅन्डा म्हणायची, हो सगळे सिल्कचे आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत. वेल्वेट टू,
हो, ती म्हणायची वेल्वेटची पण आहे. 100 ड्रेसेस वॅन्डा वुड रिपीट स्टॉलिडली ऑल लाईन अप इन माय क्लोजेट. आणि अशा रीतीनं ती वॅन्डा जी असायची ती म्हणजे अगदी निर्विकारपणे, याचा अर्थ काय होतो? स्टॉलिडलीचा निर्विकारपणे बोलायची की हो, माझ्या ह्या क्लोजेटमध्ये, माझ्या ह्या कबडमध्ये, कपाटामध्ये ह्या सगळे व्यवस्थित एका लाईनअपमध्ये, एक व्यवस्थित लाईनमध्ये सगळे ड्रेसेस ठेवलेले आहेत. देन दे वूड लेट हर गो अँड देन बिफोर शी वूड गॉन व्हेरी फार दे कुडंट हेल्प बर्स्टिंग इन टू श्रिक्स अँड पिल्स ऑफ लाफ्टर. आणि अशा वेळेस ते तिला जाऊ द्यायचे आणि थोडी ती पुढे गेली की तिच्या पाठीमागे जोरजोरात हसायचे आणि आरोळ्या मारायचे, जोरजोराने मुद्दामून, की पहा कशी आपण तिची गंमत घेतली. 100 dresses. Obviously, the only dress Vanda has was the blue one she wore every day. So, why did she say she had 100? What a story. आणि त्यांच्या मनात त्या मुलींच्या विचारायचा की बाबा रे, ही एकच ड्रेस घालते ब्ल्यू रंगाचा, आणि विचारलं तर म्हणते की माझ्याकडे 100 ड्रेसेस आहेत. हे कसं काय शक्य आहे? हाऊ मेनी शूज डीड यू से यू हॅड? आणि परत ते बऱ्याच वेळा तिला काय विचारायचे की तुझ्याकडे किती ड्रेसेस आहेत? तू म्हटली होती 60 पेअर्स ऑल लाईन अप इन माय क्लोजेट. आणि त्यावेळेस ती काय सांगायची की माझ्याकडे 60 पेअर्स आहेत. म्हणजे शूजचे किती पेअर्स आहेत? 60 आहेत, आणि सगळे एका लाईनमध्ये माझ्या कपाटमध्ये ठेवलेली असतात. ओ नो, एव्हरी पेअर इज डिफरंट, ऑल कलर्स, ऑल लाईन अप. आणि त्यावेळेस म्हणायची की ही सगळी वेगवेगळ्या रंगाची शूज असायची आहेत आणि ती मी ठेवलेली आहेत माझ्या कबडमध्ये. Peggy, who had thought of this game, and Maddie, her inseparable friend, were always the last to leave. आणि अशी गंमत करताना त्या ग्रुपमध्ये ही जी मॅडी आणि पेगी असायच्या, ह्या सरते शेवटी त्या ग्रुपमधनं बाहेर न्यायच्या. सगळे जायचे आणि शेवटपर्यंत ह्या दोघी मुली त्या वॅन्डाची गंमत करायच्या. Finally, Vanda would move up the street, her eyes dull and her mouth closed, hitching her left shoulder every now and then in the funny way she had finishing the walk to school alone. आणि मात्र जी मुलगी असायची वॅन्डा, ही एकटी घरी पण जायची आणि घरून स्कूलला पण एकटी यायची. पेगी वॉज नॉट रिअली क्रुएल. आता ही जी पेगी आहे ना, ती म्हणतोय, ऑथर काय म्हणते की ती क्रुएल नव्हती, ती क्रूर नव्हती. शी प्रोटेक्टेड स्मॉल चिल्ड्रन फ्रॉम बुलीज. ॲक्च्युली ती जेव्हा लहान मुलांना कोणी बुली करायचं किंवा त्रास द्यायचं तेव्हा त्यांना ती वाचवायची. अँड शी क्राईड फॉर अवर्स इफ शी सॉ ॲन ॲनिमल मिसट्रीटेड. आणि बऱ्याच वेळा ॲनिमल्सला कोणी वाईट जर वागणूक दिली तर ती तासन तास रडत बसायची, इतकी ती चांगल्या स्वभावाची होती. परंतु मग ती पेगी हे वॅन्डाला का त्रास द्यायची? हा मोठा प्रश्न आहे. तर बघूया आपण त्याचं उत्तर काय मिळतं आहे. इफ एनीबडी हॅड सेड टू हर डोंट यू थिंक दॅट इज अ क्रुएल वे टू ट्रीट वॅन्डा, शी वूड हॅव बीन व्हेरी सरप्राईज. क्रुएल. Why did the girl say she had 100 dresses? Anybody could tell that she was a lie. Why did she want to lie? And she wasn't just an ordinary person. Else, why did she have a name like that? Anyway, they never made her cry. आता तिला जर कोणी म्हटलं असतं पेगीला की बाबा रे, तू एवढी चांगली आहेस तर मग तू ह्या वॅन्डाला का त्रास देतेस, का तिला छळते, तर तिचा एक उत्तर असतं की बाबा ती तर नेहमी एकच ड्रेस घालते ब्ल्यू रंगाचा. मग ती असं का म्हणते की माझ्याकडे 100 ड्रेसेस आहेत किंवा 60 पेअर्स 60 पेअर्सची शूज आहेत, आणि तिचं नावही किती विचित्र आहे, असं त्या पेगीच्या मनात आलं असतं. आणि मात्र एक होतं की पेगी आणि मॅडी मात्र तिला कधीही रडवत नसत, फक्त तिची ते गंमत घेत असत. ठीक आहे. As for Maddie, this business of asking Vanda every day how many dresses and how many hats, and how many this and that, she was bothering her. ॲक्च्युली ही जी मॅडी होती पेगीची मैत्रीण, हिला मात्र थोडंसं
अवघडलेल्यासारखं वाटायचं की ही वॅन्डा आली की ही पेगी तिला विचारते की तुझ्याकडे किती ड्रेस आहेत, किती शूज आहेत, हे ते अशा गोष्टी जे विचारायची ना, तर ती मॅडीला थोडंसं अवघडल्यासारखं असायचं. शी युजली वोर समबडीज हँड मी डाऊन क्लोथ्स. ॲक्च्युली ही जी मॅडी होती ही सुद्धा दुसऱ्या लोकांची एक प्रकारचे कपडे घालायची. शी युजली वोर समबडीज हँड मी डाऊन क्लोथ्स. आणि ती जनरली इतरांचे कपडे वापरायची. थँक गुडनेस शी डिडंट लिव्ह ऑन बॉगिन्स हाईट्स ऑर हॅव अ फनी नेम. पण जनरली काय व्हायचं की ती त्या गरीब वस्ती असेल हे बॉगिन्स हाईट्स नावाची तिथे राहत नव्हती आणि तिचं नाव पण असे थोडंसं फनी किंवा विचित्र नव्हतं जसं ह्या वॅन्डा पेंट्रोन्स्कीचं होतं तसं. आणि म्हणून तिची गरिबी ही तिथे एक प्रकारची कोणी नोटीस करत नव्हतं किंवा तिला कोणी नाव पाडत नव्हतं किंवा तिची गंमत घेत नव्हतं. Sometimes when Peggy was asking Wanda those questions in that mocking, polite voice, Maddie felt embarrassed and studied the marbles in the palm of her hand. आणि ज्यावेळेस पेगी त्या वॅन्डाला असे वेगवेगळे प्रश्न विचारायची, मॉकिंगली म्हणजे ते गंमत घ्यायची, चिडवायची, त्यावेळेस मात्र ह्या मॅडीच्या हातामध्ये मार्बल्स असायच्या, गोट्या असायच्या आणि ती त्या खेळायची. कारण तिला ते सहन होत नसे, परंतु ती तिला बोलू शकत नसे. कोणाला? पेगीला, की तू अशी गंमत करू नकोस. Not that she felt sorry for Wanda exactly. She would never have paid any attention to Wanda if Peggy hadn't invented the dress game. But suppose Peggy and all the others started in her necks. She wasn't as poor as Wanda, perhaps, but she was poor. Of course, she would have more sense than to say she had 100 dresses. आता मात्र एक होतं की ती गरीब होती आणि म्हणून तिला कदाचित ते थोडंसं अवघडल्यासारखं वाटायचं की हे तिची गंमत करताय. कुठं तिला जाणीव व्हायची की आपणही गरीब आहोत. परंतु जर तिला असा प्रश्न कोणी विचारला असता तर मात्र तिनं निश्चित 100 ड्रेसेस आहे असं सांगितलं नसतं. शी विश्ड पेगी वूड स्टॉप टीजिंग वॅन्डा पेंट्रोन्स्की. आणि कदाचित तिच्या मनात कुठेतरी इच्छा होती की वॅन्डाला तिनं चिडवू नये. कोणी? पेगीने. Today, even though they had been late to school, Maddie was glad she had not had to make fun of Wanda. She worked her arithmetic problems absent-mindedly. आता त्या दिवशी जो दिवस होता त्या आजचा दिवस होता आणि मॅडी तिच्या ॲरिथमॅटिकचे प्रॉब्लेम्स गणितं जी होती ती सोडवत होती. 8 times 8 लेट्स सी शी विश्ड शी हॅड द नर्व टू राईट पेगी अ नोट. आणि त्याच वेळेस तिला मनात आलं बिकॉज शी न्यू दॅट शी नेवर वूड हॅव द करेज टू स्पीक राईट आउट टू पेगी टू से हे पेग लेट्स स्टॉप आस्किंग वॅन्डा हाऊ मेनी ड्रेसेस शी हॅज. तिच्या मनात सतत असा विचार आला त्यावेळेस की आपण काही लिहावं का, पण तिच्या मनात तेवढी हिंमत नव्हती, तिच्याकडे तेवढं करेज नव्हतं की आपण त्या पेगीला म्हणावं की पेगी तू ह्या ज्या वॅन्डाची गंमत करतेस ती गंमत करणं तू सोडून दे. कारण का? Suddenly she paused and shuddered. She pictured herself in the schoolyard, a new target for Peggy and the girls. ती कदाचित हा विचार आला की आपण जर असं म्हटलं तर कदाचित पेगी उद्या दुसऱ्या दिवसापासून आपल्यालाच टार्गेट करणार आणि आपलीच गंमत घ्यायला सुरुवात करणार. अँड गर्ल्स पेगी माईट आस्क हर व्हेअर शी गॉट द ड्रेस दॅट शी हॅड ऑन. कदाचित पेगी तिला विचारेल की तू आज हा ड्रेस घातला आहे मॅडी, हा तू कुठून आणला आहेस. अँड मॅडी वूड हॅव टू से इट वॉज वन ऑफ पेगीज ओल्ड वन्स. आणि कदाचित तिला म्हणावं लागेल की हा तुझाच म्हणजे पेगीचाच ओल्ड ड्रेस आहे की जो मी घातलेला आहे. अँड दॅट मॅडीज मदर हॅड ट्राईड टू डिस्गाईज विथ न्यू ट्रिमिंग्स सो नो वन इन द रूम 13 वूड रिकग्नाइज इट. कारण तिच्या आईनं मेडीच्या आईनं त्याला ट्रिमिंग केलं होतं, थोडंसं त्याला छोटा केलं होतं की जणू काही 13 नंबरचा जो क्लासरूम होता त्यातल्या कोणीही तो तिचा फ्रॉक आहे पेगीचा हा ओळखणार नाही.
If only Peggy would decide of her own accord to stop having fun with Wanda. इतकंच होतं की पेगी ज्यावेळेस ठरवेल तिच्या मनात येईल की आपण वॅन्डाची मजा गंमत करणं बंद करू, त्याच वेळेस ती करू शकत होती. ओ वेल, मॅडी रॅन हर हँड थ्रू हर शॉर्ट ब्लॉन्ड हेअर ॲज दो टू पुश द अनकम्फर्टेबल थॉट्स अवे. What difference did she make? Slowly, Maddie tore into bits the notes she had started. She was Peggy's best friend, and Peggy was the best like girl in the whole room. आणि तिने जी नोट लिहिली होती की आपण तिला सांगावं की बाबा तू ह्या वॅन्डाची गंमत करू नकोस, हा कागद तिनं फटकन घेतला आणि त्याचे तुकडे करून घेतले. कारण पेगी ही तिची बेस्ट फ्रेंड होती आणि पेगी त्या क्लासरूममध्ये सर्वात जास्त लोकप्रिय होती. As for Wanda, she was just some girl who lived up on Boggins Heights and stood alone in the schoolyard. She scarcely ever said anything to anybody. आता तिच्यासाठी ॲक्च्युली वांडा ही एक अशी मुलगी होती की जी बॉगेन्स साईट्सवरती राहायची, एकटी यायची आणि जायची आणि ती स्केअर्सली फार क्वचितप्रमाणे याच्यामध्ये ती कोणाशी बोलायची, कोणाशी जास्त बोलायची नाही. द ओनली टाईम शी टॉक्ड वॉज द स्कूल यार्ड अबाउट हर 100 ड्रेसेस. आणि ज्यावेळेस तिला विचारलं जायचं की तुझा ड्रेसेस काय वगैरे 100 ड्रेसेस, त्याच वेळेस ती बोलायची, बाकी ती वॅन्डा कोणाशी बोलायची नाही. मॅडी रिमेंबर्ड हर टेलिंग अबाउट वन ऑफ हर ड्रेसेस, pale blue with color trimmings, and she remembered another that was brilliant jungle green with a red sash. You looked like a Christmas tree in that, the girls had said in pretended admiration. आणि त्यावेळेस तिला आठवलं की पेल ब्ल्यू कलर नावाचा एक ट्रिम केलेला ड्रेस तिच्याकडे होता. म्हणजे ॲक्च्युली इथे आपल्याला एक दिसतं आहे की मॅडीच्या मनामध्ये जे विचार येत आहेत ते का येत आहेत, कारण तिला कुठेतरी ती आणि वॅन्डा ह्या सारख्या वाटत आहेत, कारण दोघी गरीब आहेत, बरोबर आहे. थिंकिंग अबाउट वॅन्डा अँड हर 100 ड्रेसेस ऑल लाईन अप इन द क्लोजेस, मॅडी बिगॅन टू वंडर हू वॉज गोइंग टू विन द ड्रॉइंग अँड कलरिंग कॉन्टेस्ट. आणि त्याच वेळेस तिच्या मनात आलं की आता ही जी कॉन्टेस्ट झालेली होती, ही जी स्पर्धा झालेली होती, कशाची, तर ड्रॉइंगची आणि कलरिंगची, ती कोण जिंकेल. फॉर गर्ल्स दिस कॉन्टेस्ट कन्सिस्ट ऑफ डिझायनिंग ड्रेसेस अँड फॉर बॉईज ऑफ डिझायनिंग मोटरबोट्स. मुलांसाठी आणि मुलींसाठी ही कॉम्पिटिशन होती. मुलींसाठी ड्रेसेसची होती आणि बॉईजसाठी मोटरबोट्सची होती. प्रोबॅबली पेगी वूड विन द गर्ल्स मेडल. तिच्या मनात आलं की पेगी ही कदाचित ते मेडल जिंकेल. पेगी ड्रू बेटर दॅन एनीवन एल्स इन द रूम. कारण पेगी जी होती ही हुशार होती आणि त्याचप्रमाणे जे क्लासरूम होती त्यांची, तिच्यामध्ये सर्वात चांगलं ड्रॉइंग मुलींमध्ये तिचं होतं. ॲटलिस्ट दॅट्स वॉट्स एव्हरीबडी थॉट. आणि हा विचार सगळ्यांच्या मनात होता की पेगीच कदाचित ही कॉम्पिटिशन किंवा जी कॉन्टेस्ट आहे ती जिंकणार. शी कुड कॉपी अ पिक्चर इन अ मॅगझिन ऑर सम फिल्म स्टार्स हेड सो दॅट यू कुड ऑलमोस्ट टेल हू इट वॉज. आणि कदाचित पेगी जे फेमस एखादं मॅगझिन आहे, मासिक आहे, तिच्यातलं हे घेणार, चित्र घेणार, कॉपी करणार, किंवा एखादी फिल्म स्टार असेल, तिच्या जो डोका आहे तिचं एक चित्र काढणार, असं ती काढणार, असं त्यांना वाटायचं. ओ मॅडी वॉज शुअर पेगी वुड विन. वेल, टुमारो द टीचर वॉज गोइंग टू अनाऊन्स द विनर्स, देन दे वुड नो. आणि दुसऱ्या दिवशी कदाचित त्यांना कळणार होतं की टीचर्स नाव सांगणार की जे कोणी कॉम्पिटिशन जिंकणार म्हणून. पण त्यांना मात्र वाटायचं की पेगी हे कॉन्टेस्ट जिंकणार. द नेक्स्ट डे इट वॉज ड्रिझलिंग. मॅडी अँड पेगी हरीड टू स्कूल अंडर पेगीज अम्ब्रेला. आता दुसऱ्या दिवशी ड्रिझलिंग म्हणजे पाऊस पडत होता थोडा थोडा, आणि पेगीच्या अम्ब्रेलामध्ये ह्या दोघी मैत्रिणी मॅडी आणि पेगी शाळेत आल्या. Naturally, on a day like this, they didn't wait for Wanda Petronsky on the corner of Oliver Street, the street that far, far away under the railroad tracks and up the hill.
लेड टू बोगिन साईड्स. आणि त्या दिवशी मात्र तो पाऊस पडल्यामुळे त्यांच्या मनात असाही विचार आला नाही की आपण त्या वॅन्डाची आपण आज गंमत करूया, थांबूया. ऑलिव्हर स्ट्रीट जे होतं त्यांच्या शाळेजवळचं, तिथे आपण थांबूया आणि तिची गंमत घेऊया. एनिवे दे वेरंट टॉकिंग चान्सेस ऑफ बिंग लेट टुडे बिकॉज टुडे वॉज इम्पॉर्टंट. पण त्या दिवशी त्यांना घाई झालेली होती, कारण का त्या दिवशी महत्त्वाचा दिवस होता. का? कारण त्या कॉन्टेस्ट जी होती, जी कॉम्पिटिशन होती, त्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट आज लागणार होता. आणि पेगीला वाटायचं की कदाचित ती जिंकणार आहे, किंवा सगळ्यांना बहुतेकांना वाटत होतं, मॅडी आणि त्या इतर मुलींना, की पेगीज जिंकणार. डू यू थिंक मिस मॅसन विल अनाऊन्स द विनर्स टुडे? आस्क पेगी. पेगी म्हटली, आज मिस मेसन जे आहेत, ज्या टीचर आहेत, त्या आज विनरचं नाव सांगतील, अनाऊन्स करतील. ओ आय होप सो. द मिनिट वी गेट इन सेड मॅडी, ऑफकोर्स यू विल विन पेग. मॅडी काय म्हटली की हो, आपण जसे जाऊ तशा लवकरात लवकर त्या मिस आहेत त्या आपलं नाव, तुझं नाव सांगतील, कदाचित तू ती कॉम्पिटिशन जिंकणार आहेस. होप सो सेड पेगी इगरली. म्हटली, मला आशा आहे की मी जिंकणार. द मिनिट दे एंटर्ड द क्लासरूम दे स्टॉप्ड शॉर्ट अँड गॅस्प्ड. आणि जसे ते वर्गात आलेत तसे त्यांनी बघितलं आणि थांबून गेले आणि गॅस्प्ड, एकदम आश्चर्यचकित झालेत. देअर वेअर ड्रॉइंग्ज ऑल ओव्हर द रूम. तिथे रूम्स काढलेल्या होत्या आणि रूम्समध्ये चित्र काढलेले होते. ऑल ओव्हर, ऑन एव्हरी लेज अँड विंडो स्टील, dazzling colors and brilliant lavish designs all drawn on the great sheets of wrapping paper. आणि सगळीकडे तिथे ड्रॉइंग्ज होते. कशाचे? तर फ्रॉक्सचे, ड्रेसेसचे, मुलींच्या ड्रेसेसची मोठमोठ्या शीटवरती तिथे फ्रॉक्सच्या डिझाईन्स एका मोठ्या रॅपिंग पेपरवर काढलेल्या होत्या. देअर मस्ट हॅव बीन 100 ऑफ देम ऑल लाईन अप. आणि हे जे डिझाईन्स काढलेले होते, पिक्चर्स काढलेले होते, हे 100 होते आणि एका लाईनमध्ये होते. दिस मस्ट बी द ड्रॉइंग्स फॉर द कॉन्टेस्ट. आणि हे जे ड्रॉइंग्स काढलेले होते ह्या कॉन्टेस्टसाठी होते. दे वेअर एव्हरीबडी स्टॉप्ड अँड विसल्ड ऑर मर्मर्ड ॲडमायरिंगली. आणि सगळे थांबलेत आणि कौतुकानं ते कुजबुजायला लागले की इतके 100 ड्रॉइंग्स, इतके छान छान काढलेले. ॲज सून ॲज द क्लास हॅड असेंबल्ड मिस मेसन अनाऊन्स द विनर्स. आणि जसा वर्ग भरला तसा मिसेस मेसन ह्या आल्या आणि त्यांनी विनरची नावं जाहीर करायला सुरुवात केली. जॅक बेगल्स ॲड ओन फॉर द बॉईज. बॉईजमधून हा जॉन बेगल्स नावाचा मुलगा आला. शी सेड अँड हिज डिझाईन फॉर ॲन outboard motor was an exhibition in room 12 along with the sketches by all other boys. रूम नंबर 12मध्ये, म्हणजे क्लास नंबर 12मध्ये ह्या मुलांची, बॉईजची पेंटिंग्स किंवा आपण म्हणूया ड्रॉइंग्स ही तिथे ठेवलेली होती. ॲज फॉर द गर्ल्स शी सेड ऑल्दो जस्ट 1 or 2 sketches were submitted by most. ते म्हटले की जनरली प्रत्येकानं 1 किंवा 2 स्केचेस किंवा ड्रॉइंग्ज दिली होती. अँड रूम 13 शुड बी प्राऊड ऑफ हर. परंतु रूम 13मधल्या आपण सगळ्यांनी, मुलांनी प्राऊड झालं पाहिजे, अभिमान वाटावा. धिस वन गर्ल ॲक्च्युली ड्र्यू 100 डिझाईन्स. पण एक मुलगी आहे की जिने 100 ड्रॉइंग्स काढलेत. ऑल डिफरंट अँड ऑल ब्युटिफुल. सगळे वेगवेगळे आहेत आणि सगळे अतिशय सुंदर आहे. इन द ओपिनियन ऑफ द जजेस एनी वन ऑफ द ड्रॉइंग इज वर्दी ऑफ विनिंग द प्राईज. आणि सगळे 51 ड्रॉइंग्ज होती आणि जजेसच्या मते हे सगळे हे पारितोषिकाच्या लायकीचे होते. किंवा आपण जर म्हटलं तर प्रत्येक हे जे ड्रॉइंग होतं हे अतिशय सुंदर होतं आणि प्रत्येकाला प्राईज मिळावं असं तिनं काढलेलं होतं. आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट वॅन्डा पेंट्रोन्स्की इज द विनर ऑफ द गर्ल्स मेडल. आणि मी अतिशय आनंदी आहे, अशा त्या टीचर बोलल्या की हे कोणी मिळालं आहे?
पुरस्कार तर वॅन्डा पेंट्रोस्कीला मिळाला आहे. ह्या वॅन्डा पेंट्रोस्कीनं हे सगळे 100 ड्रॉइंग्स काढलेली होती. Unfortunately, Vanda has been absent from school for some days and is not here to receive the applause that is due to her. आणि ती म्हटले मिस म्हटल्या की ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली वाईट आहे की ती बऱ्याच दिवसापासून शाळेत येत नाही आहे आणि आता तिचं जे अप्लॉज आहे, तिचं जे कौतुक आहे ते आपण आज करू शकत नाही आहे कारण ती स्कूलमध्ये बऱ्याच दिवस झाले येत नाही आहे. लेटस होप शी विल बी बॅक टुमारो. आपण आशा करूया की ती उद्या कदाचित शाळेत येईल. नाऊ क्लास यू मे फाईल अराउंड द रूम क्वाइटली अँड लुक ॲट हर एक्सक्विसाईट ड्रॉइंग्स. आणि तुम्ही आता मुलांनो सगळं वर्गानं तिचे जे सुंदर काढलेली अशी ब्युटिफुल असे ड्रॉइंग्ज आहेत ते तुम्ही बघावे. The children burst into applause and even the boys were glad to have a chance to stamp on the floor, put their fingers in their mouths and whistle, though they were not interested in dresses. आणि त्यावेळेस सगळे जे मुलं होते ते एक कौतुकानं ते बघायला लागले आणि त्यावेळेस ते मुलांना पण चान्स मिळाला. जे बदमाश मुलं आहे की ते त्यांना त्या ड्रेसेसमध्ये इंटरेस्ट नव्हता परंतु ते शिट्या मारत वगैरे असे तिथून निघून गेले. लुक पेग विस्पर्ड मॅडी, देर इज दॅट ब्लू वन शी टोल्ड अस अबाउट, इजंट दॅट ब्युटिफुल. त्यावेळेस ती मॅडी त्या पेगीला म्हटली, तुम्ही बघितलं का किती सुंदर तो ब्ल्यू रंगाचा आहे, तिनं आपल्याला सांगितलं होता किती सुंदर तो ड्रेस आहे. येस सेट पेगी, अँड इज दॅट ग्रीन वन. तो बघा दुसरा ग्रीन कलरचा आहे बॉय, अँड आय थॉट आय कुड ड्रॉ. असा सुंदर असा तो ड्रेस ग्रीन कलरचा की जो मी काढू शकली असती. तर असा बघा हा एक पहिला चॅप्टरचा हा पार्ट फर्स्ट आपण बघितला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा पार्ट बघूया. तोपर्यंत काही डाऊट्स असतील किंवा काही कळलं नसेल तर नक्की मला विचारा. थँक्यू.